students, welcome to Sriram coaching classes. Today I am teaching you Rutherford's nuclear model of atom. म्हणजे आज आपण शिकवणार आहे 8th स्टँडर्डचा 5th लेसन इनसाइड द एटम. त्याच्यातला पार्ट आहे रुदरफोर्ड्स न्यूक्लियर मॉडेल ऑफ एटम 1911. ओके, आता बघा, रुदरफोर्ड नावाचा एक सायंटिस्ट होता बरं का. त्याने ॲटमच्या आतमध्ये काय आहे, इनसाइड ऑफ ॲटम, हे त्याने त्याच्या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला सांगितले. सेलिब्रेटेड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट अँड पुट फॉर द न्यूक्लियर मॉडेल ऑफ ॲटम इन द इयर 1911. आणि 1911 मध्ये त्याने ते मॉडेल जे आहे ते आपल्यासमोर मांडले. त्याच्यामध्ये त्याने आतमध्ये काय आहे त्याच्याविषयी आपल्याला सांगितलं होतं. तर त्यांनी काय केलं, रुदरफोर्ड यांनी एक गोल्डचा व्हेरी थिन असं गोल्डचा फॉईल घेतला बरं का. म्हणजे एक पत्रा घेतला, अतिशय तो कसा पत्रा होता, एकदम पातळ असा पत्रा होता. हे बघा, इथे तुम्हाला इथे दिसतंय, हा आहे सोन्याचा, नाही सॉरी, हा आहे सोन्याचा पत्रा. ओके, इथे गोल्ड फॉईल म्हणजे सोन्याचा पत्रा, हा इथे असा घेतलाय सोन्या. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, त्याचं MM किती होते, 10⁻⁻⁴ mm एवढी त्याची थिकनेस होती. नंतर अँड बॉम्बर्ड इट विथ पॉझिटिव्ह चार्ज अल्फा पार्टिकल्स इमिटेड बाय अ रेडिओ एलिमेंट. आता त्यांनी काय केलं, तो पत्रा घेऊन त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असलेले अल्फा किरण जे आहे, अल्फा कण जे आहे, त्याचा त्यांनी त्याच्यावर मारा केला, म्हणजे बॉम्बर्ड केलं, म्हणजे त्याच्यावर त्याचा त्यांनी मारा केला. बघा, इथून अल्फा पार्टिकल इमिटर आहे आणि इथून त्यांनी त्याच्यावर काय केलं आहे, अल्फा पार्टिकलचा मारा केलेला आहे. दिसतंय इथे व्यवस्थित, गोल्डन फॉईल ही आहे. ओके, आणि इथे अल्फा पार्टिकल इमिटर असं एक मशीन आहे आणि इथून त्यांनी ते सगळे अल्फा रेज किरण इथून त्यांनी सोडले आणि त्याच्यावर बॉम्बर्ड केलं, म्हणजेच काय, त्याच्यावर त्यांनी त्याचा मारा केला. नंतर काय झालं बघा, की ही ऑब्झर्व द पाथ ऑफ अल्फा पार्टिकल by means of a fluorescent screen around the gold foil. It was expected that the alpha particles would get reflected from the gold foil if the positively charged mass were evenly distributed inside the atom. अनएक्सपेक्टेडली, पण त्यांनी एक्सपेक्ट हे केलं आणि अनएक्सपेक्टेडली, की जे एक्सपेक्ट केलं नव्हतं ते काय, की मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स वेंट स्ट्रेट थ्रू द फॉईल. अ स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल गेट डिफ्लेक्टेड फ्रॉम द ओरिजिनल पाथ थ्रू अ स्मॉल अँगल. अ स्टिल स्मॉलर नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स get deflected through a larger angle, and surprisingly one alpha particle out of 20,000 bounced back in the direction opposite to the original path. ओके, आता म्हणजे काय मी ते सांगते तुम्हाला बरं का, की त्यांनी आता काय केलं, बंबार्डिंग केलं, म्हणजे त्याच्यावर त्यांनी अल्फा कण टाकले. आता सोन्याच्या पत्राभोवती त्यांनी एक काय केलं, सोन्याचा पत्रा होता, त्याच्या भोवती एक पडदा, म्हणजे एक त्याच्या भोवती पॉझिटिव्ह चार्ज असलेली एक कुठे गेलं, फ्ल्युरेसेंट स्क्रीन टाकली त्यांनी. की त्यांनी काय केलं, त्या पत्र्याच्या आजूबाजूला एक फ्लोरेसेंट स्क्रीन, हे बघा, अशी एक फ्लोरोसेंट अशी एक स्क्रीन टाकली, म्हणजे ते बघा साधारणतः दिसतीये. फ्लोरोसेंट म्हणजे तिकडचे जे
आहेत ना ते आपल्याला दिसतं. अशी फ्लोरोसेंट स्क्रीन टाकली, इथे एक गोल्डन फॉईल घेतला आणि इथून बंबार्डिंग सुरू केलं. पुढे काय झालं बघा. लावून त्यांनी अल्फा जे कण आहेत त्यांचा मार्ग बघितला की अरे कशा पद्धतीने जातं. इथून आहे ना त्यांनी एक होल होतं बरं का त्याला जायला, म्हणजे जायला होल नव्हतं, म्हणजे त्याच्यातून ते ट्रान्सफर होणार असं होतं. तर जर अणु त्याच्यामध्ये ॲटम मध्ये जर पॉझिटिव्ह चार्ज असलेले, हे बघा इट वॉज एक्सपेक्टेड दॅट, आता त्यांना एक्सपेक्ट होतं की अल्फा पार्टिकल्स वुड गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द गोल्ड फॉईल. म्हणजे आता त्यांना वाटलं की अल्फा पार्टिकल्स जे आहे, अल्फा रेज जे आहे ते या पार्टिकल, हे जे पार्टिशन म्हणजे हे जे फॉईल आहे याच्यातून सरळ सरळ पुढे निघून जाणार असं त्यांनी काय केलं होतं, एक्सपेक्ट केलं होतं. आणि जर इफ द पॉझिटिव्हली चार्ज मास वेअर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड इनसाइड द ॲटम, आणि पॉझिटिव्ह जर चार्ज असेल तर ते काय होईल, ते आतल्या आतमध्ये एक समान असे थोडेसे डिस्ट्रीब्यूट होतील. इथेच त्यांना असं वाटलं की इथल्या इथे आता ते पॉझिटिव्ह चार्ज असतील तर ते इथल्या इथे डिस्ट्रीब्यूट होतील. आणि त्यांना असं वाटलं की या पत्र्याच्या वरून त्यांचं काय होईल, रिफ्लेक्ट होतील ते, म्हणजे परावर्तित होतील. पण अनएक्सपेक्टेडली असं झालं की भरपूरसे असे कण होते, ॲटम्स होते की ते पत्र्यातून आरपार सरळ गेले आणि काही थोड्या अल्फा जे ॲटम्स होते, कण होते, ते मूळ मार्गापासून लहान कोणामध्ये त्यांचं काय झालं, विचलन झालं. म्हणजे काय झालं की छोट्याशा अँगलमध्ये ते डिफ्लेक्टेड झाले. एका म्हणजे स्मॉल अँगलमध्ये ते डिफ्लेक्टेड झालं. हे त्यांना असं चुकूनही वाटलं नव्हतं की असं काही होईल. त्यांना वाटलं सगळेच्या सगळे ह्या पत्र्यामधून सगळे तिकडे जातील. हे गेले, पण त्याच्यातले काही एक दोन जे होते ते मात्र हे बघा असे सरळ गेले आणि इथून लगेच रिफ्लेक्ट झाले. बघा सरळ गेले आणि इथून एका छोट्या अँगलमध्ये, स्मॉल अँगलमध्ये, एवढाच अँगल आहे, इथे पण एवढाच अँगल आहे, या अँगलमध्ये ते काय झाले, डिफ्लेक्ट झाले, त्यांचं विचलन झालं. ओके, हे त्यांनी म्हणजे त्यांना वाटलंही नव्हतं की असं काही होईल. द लार्ज नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स, जे अल्फा पार्टिकल्स आहे, लार्ज नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स दॅट वेंट स्ट्रेट through the foil indicate that there was no obstacle in the path. Obstacle म्हणजे काय, अडथळा, की जास्तीत जास्त पार्टिकल्स जे होते ते अतिशय सरळ सरळ गेले, त्यांना काहीही कोणताच अडथळा नव्हता. याचा अर्थ असा होतो that it means there must be mainly an empty space inside the atom in the solid gold foil. याचा अर्थ असा होतो की त्या सोन्याचा जो असा स्थायी रूप म्हणजे ॲटमच्या रूपामध्ये त्यांनी सॉलिड गोल्ड फॉईल आहे बघ, ही जी सॉलिड गोल्ड फॉईल आहे ती त्या पत्र्यामधून अणूच्या आत बरीचशी जागा मोकळीच असली पाहिजे, म्हणजे ॲटमच्या आतमध्ये बरीच जागा मोकळी असली पाहिजे असं त्यांना लक्षात आलं. ज्या थोड्या अल्फा कणांचे, अल्फा पार्टिकल्सचे लहान किंवा मोठ्या कोणामध्ये काय झालं, डिफ्लेक्शन झालं, म्हणजे विचलन झालं, त्यांच्या वाटेत काहीतरी अडथळा आला की नाही, अडथळा आला म्हणून तर ते रिटर्न आले. याचाच अर्थ अडथळ्यास कारण असलेला अणूचा धनप्रभावित व जड भाग अणूच्या मध्यभागी होता. मग याचाच अर्थ काय होतो, इट मीन्स दॅट द पॉझिटिव्हली चार्ज अँड हेवी पार्ट कॉझिंग, आता काय झालं, पॉझिटिव्हली चार्ज
आणि हेवी पार्ट जो आहे कॉझिंग ऑब्स्ट्रक्शन वुड बी इन द सेंटर ऑफ द ॲटम. म्हणजे ॲटमच्या सेंटरला काहीतरी ऑब्स्ट्रक्शन आलं म्हणजे अडथळा आलाय. फ्रॉम दिस रुदरफोर्ड पुट फोर्थ अ न्यूक्लिअर मॉडेल फॉर ॲटम ॲज फॉलो. आणि अशाच पद्धतीने रुदरफोर्डने मग याचाच उपयोग करून रुदरफोर्डने ॲटॉमिक एक मॉडेल तयार केलं. म्हणजे ॲटम पण असाच काहीतरी असावा असं या रुदरफोर्डने दाखवून दिलं. रुदरफोर्ड हे एक सायंटिस्ट होते. मग त्यांनी न्यूक्लिअर ॲटॉमिक मॉडेल दाखवलं. तर बघा याच्यामधून जर पॉझिटिव्ह चार्ज आपण पॉझिटिव्ह पार्टिकल्स अल्फा पार्टिकल्स जर आपण याच्यातून पास केले तर काय झालं की जिथे जिथे अडथळा नाही आहे ऑब्स्टॅकल नाही आहे इथे ऑब्स्टॅकल नाही आहे इथे नाही आहे इथेही नाही आहे इथेही नाही आहे इथेही नाही पण इथे मात्र काहीतरी आहे वाटतं बरं का म्हणूनच हा रिफ्लेक्ट झाला. कळलं का? म्हणजे इथे काहीतरी ऑब्स्टॅकल आहे आणि जेव्हा ऑब्स्टॅकल इथून मी तुम्हाला नाही इथून जा रस्ता नसेल तर तुम्ही रिटर्न येणार. म्हणजे इथे नक्कीच काहीतरी ऑब्स्टॅकल आहे असं त्याच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी हे एक मॉडेल ॲटॉमिक मॉडेल बनवलं. ओके. तर बघा आता पुढचं आपण बघूया. तर there is a positively charged nucleus at the center of an atom. मग आत म्हणजे तो हे बघा या ॲटमच्या आतमध्ये तो गोल म्हणजे ते काय आहे ते पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. ॲटमच्या सेंटरला एक पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे आणि म्हणून तिथे ऑब्स्टॅकल येऊन तो रिटर्न झाला. दुसरं काय लक्षात आलं ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. म्हणजे भरपूर त्यांच्या लक्षात आलं की ॲटमचा म्हणजे असं लक्षात आलं की हा जो ॲटम आहे तो भरीव आहे. म्हणजे असा मास म्हणजे मधला हा जो सेंटर आहे त्या सेंटरच्या भोवती त्यांनी काय सांगितलं की हा जो न्यूक्लियस आहे अणूचा सेंटर म्हणजे त्याला काय नाव द्यायचं आपण न्यूक्लियस. जवळजवळ सगळं जे मास आहे तिथे एक वटलेलं आहे. म्हणजे ह्या इथे जास्त सगळं मास दिसतंय इथे जास्त कॉन्सन्ट्रेट झाले सगळं जे मास आहे वस्तुमान आहे इथे एकवट उरलेले आहे म्हणजे इथे कॉन्सन्ट्रेट झालेले आहे जास्तीत जास्त. म्हणजे इकडून अल्फाबेट एकदम बराबर गेले अल्फा पार्टिकल्स पण इथून मात्र भरपूर प्रमाणात ते परत रिटर्न यायला लागले. म्हणजे इथे जास्त मास एकवट उरलेला म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड आहे. तिसरं असं सांगितलं की निगेटिव्हली चार्ज पार्टिकल कॉल्ड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. म्हणजे त्यांना असं लक्षात आलं की हा जो ॲटम आहे त्याच्यामध्ये हा न्यूक्लियस आहे आणि त्याच्या भोवती निगेटिव्हली चार्ज ॲटम्स हे काय आहे फिरत आहे. ओके. अराउंड द न्यूक्लियस या न्यूक्लियसच्या आजूबाजूला इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत आहे. चौथं काय the total negative charge on the electron is equal to the positive charge on the nucleus. आता बघा म्हणजे जेवढे निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन आहे तेवढेच आतमध्ये पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा आहे. म्हणजे त्याला इथे दिलेलं नाही आहे पण पॉझिटिव्ह चार्जला प्रोटॉन असं म्हटलं जातं. जेवढे ॲटममध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच प्रोटॉन सुद्धा असतात. कळतंय का? लवकर आन्सर करा. व्हेरी गुड. ओके. हां गुड. तर गुड. as the opposite charges are balanced, the atom is electrically
न्यूट्रल. आणि जर त्याला इलेक्ट्रिकली न्यूट्रल व्हायचं असेल तर त्यांचे चार्जेस बॅलन्स होणं खूप गरजेचं आहे. जेवढं पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज सुद्धा आहे. म्हणजेच ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल. There is an empty space between the revolving electron and the atomic nucleus. म्हणजे काय की आपण आता पाहिलं की यांनी जे मॉडेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस हा आहे आपला न्यूक्लियस आणि हा ॲटम याच्यामध्ये हा जो पार्ट आहे याच्यामध्ये एम्प्टी स्पेस सुद्धा आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन व केंद्रक. आता हे जे ॲटम मध्ये हे इलेक्ट्रॉन आहे, या इलेक्ट्रॉन मध्ये आणि या न्यूक्लियस मध्ये हे काय आहे, एम्प्टी स्पेस आहे. ओके. आणि पुढे असं सांगितलंय त्यांनी की an established law of physics, an electrically charged body is revolved around in a circular orbit, its energy decreases. त्यांनी असं सांगितलं की वर्तुळाकार म्हणजे जेव्हा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये, हे बघा ही सर्क्युलर ऑर्बिट मध्ये जर रिव्हॉल्व करत असतील की आता इलेक्ट्रिकली चार्ज बॉडी जसे आपले इलेक्ट्रॉन हे काय करतायत त्याच्या भोवती, या न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व करतायत. ओके. कशा कोणत्या ऑर्बिट मध्ये, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. तर असा जो आहे हा फिजिक्स लॉ आपल्याला दाखवतो. त्याच्यानुसार याची एनर्जी काय होणार, ऊर्जा ही कमी होते, डिक्रीज का एनर्जी ही काय होते, डिक्रीज होते. म्हणजे अकॉर्डिंग टू दिस लॉ द ॲटम डिस्क्राइब इन रुदरफोर्ड्स मॉडेल टर्न्स आउट टू बी अनस्टेबल. आणि या नियमानुसार रुदरफोर्डने मांडलेल्या प्रारूपातील अणू हा काय जो ॲटम आहे हा अनस्टेबल ठरतो, म्हणजे अस्थायी, म्हणजे एका ठिकाणी नाही. In reality, however, all atom except radioactive atom are stable. आणि तसं म्हणजे हे अस्थायी अनस्टेबल म्हणजे रुदरफोर्डमुळे याच्यातून असं दिसतं की ॲटम हे काय आहे, अनस्टेबल आहे. पण रियालिटी असं दाखवते की फक्त रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम सोडले तर बाकी सगळे ॲटम हे स्टेबल आहे ना. बरोबर आहे की नाही. बाकी सगळे ॲटम्स हे स्टेबल आहे, एका ठिकाणी घट्ट आहेत, ते अनस्टेबल नाही आहेत. फक्त रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम मात्र स्टेबल नाही आहे. रेडिओ ॲक्टिव्ह रेज वगैरे ॲटम्स जे आहे ते आपले न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे त्याच्यासाठी सुद्धा वापरले जातात. These shortcomings of Rutherford's atomic model was removed by the atomic model put forth by Niels Bohr in the year of 1930. मग नंतर याचं जे मॉडेल आहे ना ते थोडंसं त्याच्यामध्ये खूप त्रुटी निघाल्या, चुका निघाल्या, म्हणून ते रिमूव्ह केलं गेलं. आणि मग कोणाचं आलं नंतर मॉडेल, बोर्स काय, नील्स बोर यांनी मग 1913 मध्ये त्यांचं मॉडेल आपल्या समोर मांडलं. आणि ते मात्र मग त्याच्यामुळे जे त्रुटी होत्या त्या दूर केल्या गेल्या. कोणाच्या मॉडेलमधून, बोर्सच्या मॉडेलमधून. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण ह्या मॉडेल विषयी व्यवस्थित अभ्यास करणार आहोत. आणि आता ही जी ॲटॉमिक मॉडेल आहे याच्याविषयीची पूर्ण तुम्ही माहिती, रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल यांनी काय सिद्धांत मांडला याच्याविषयीची माहिती तुम्ही व्यवस्थित वाचून काढायची आहे. थँक्यू व्हेरी मच.